वेलकम टू द केरला फ्रेंड्स। केरला मतलब सपनों की सिटी और केरला मतलब सपनों की दुनिया और एक हेवन प्लेस म्हणजे स्वर्गातलं एक केरला। जर कधी जो केरलाला गेला असेल ना त्याने सुख बघितलं असेल केरलाचं। प्रत्येक ड्रीम असतं ब्लॉगरचं किंवा एखाद्या ट्रॅव्हलरचं किंवा एक अदर दॅन पर्सन नॉर्मल असतो का त्याचं पण ड्रीम असतं की एकदा केरलाला ट्रॅव्हलिंग करायला किंवा एखाद्या ट्रिपला जावं। पण सिच्युएशन अशी असतात की आपण कधी जाऊ शकतो किंवा प्लॅन होतो कॅन्सल होतो। पण मी तुमचा दीपक आणि एक कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं आहे आता सध्याच्या कंडिशनला मी। तर तुम्हाला इमॅजिनेशनमध्ये केरला फिरवणार आहे मी। तर तुम्ही इमॅजिन बी करू शकता माझ्यासोबत केरला काय चीज आहे। ओके, थँक्यू फॉर दिस वॉचिंग। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहायला म्हटल्यानंतर याच्या पुढे पण पाहताल ही अशी मी आशा करतो किंवा होप्स आहेत माझ्या। ओके, तर तुम्ही एन्जॉय करू शकता। केरला म्हणजे काय? आपल्या नजरेमध्ये फक्त केरला म्हणजे उंच पहाड डोंगर एक पाणी। पण केरला रिॲलिटीमध्ये सांगायचं म्हटलं तर केरला अशी जागा आहे की केरलामधून जो आपण मेन पार्ट्स म्हटलं तर आपण रोज सकाळी उठल्यानंतर चहा घेतो का तो केरलामधून येतो। आणि तो कसा असतो माहिती आहे का? तुम्ही कधी विचार केला आहे का त्याच्याबद्दल? आपण कधी जाणून घेतलेला आहे का? जो पानं वगैरे तोडतात का तो केरलामध्ये तो फॅक्टरीमध्ये जाऊन त्याची काय करतो चहा तयार होतो। पुन्हा तिथं केरला साईडला जर की वॉटर लेवल असतं सी लेवल वगैरे तिकडं भात किंवा तांदूळ राईस कल्टिवेशन आणि डिफरन्स टाईपचे असतात। लोक जास्ती तर तिकडं आपल्या हाताने किंवा मशीन्सने करतात। पण जे हाताने वगैरे करतात का ते रिअल म्हणजे आपण म्हणतो की भाई ऑर्गॅनिक वगैरे काय तेवढं तर माहिती नाही मला, परंतु जे आहे ते आहे। परंतु भात झालं त्याच्यानंतर अजून तांदूळ वगैरे ते एकच असतं। पुन्हा डिफरंट टाईपचे तांदूळ पण असतात। सगळ्यात जास्ती म्हणजेच केरला साईड खाली जे की साऊथ साईडला असतो का तो तिकडे भात वगैरे जास्ती चालतो। आणि कसं असतं तिकडे की जी त्यांना म्हणजे जास्ती तर आपल्यासारखं कसं आपल्या इकडे ऊस वगैरे असतो, परंतु तिकडे जास्ती म्हटलं तर जे की फिशिंग एरिया लाईक त्याच्यानंतर राईस कल्टिवेशन्स आणि ट्रॅव्हलिंग याच्यावरती जास्त फोकस असतो की म्हणजे टुरिस्ट जेवढे येतील त्यांना तेवढा प्रॉफिट होतो। आणि सध्याच्या कंडिशनला केरला खूप भारी आहे फिरण्यासाठी पण। केरला म्हणजे अशी गोष्ट आहे की आपण कधी विचार करत नाही तशी जाण्यासाठी, पण एकदा गेल्यानंतर तिथून येऊ वाटत नाही आहे। माझा पर्सनल अनुभव आहे की मी गेल्यानंतर मला तिथून यावं वाटत नव्हतं। कारण की तिथले लोक म्हणजे असं कसं आपण ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतो का त्यावेळेस बाहेर गेल्यानंतर आता साईड UP वगैरे तसं म्हणायचं माझं पर्स्पेक्टिव्ह नाही आहे, परंतु तिकडं लोक कसं फसवायचा प्रयत्न करतात। पण साऊथ साईडला असे नसतात लोक, काही असतात परंतु जे असतात ना तर काही चांगले पण असतात ज्यांच्याकडं थोडं जरी आपण व्हिडिओ कॉन्टेंटच्या याच्यामध्ये गेलो ते लोक आपल्याला जीव पण घालतात। एक अनुभव पर्स्पेक्टिव्ह म्हणजे एक अनुभव सांगतो की माझा खूप चांगले लोक असतात साऊथ साईडचे पण। जर कधी तुम्हाला चान्स भेटला तर केरलाला म्हणजे मी सोलो ट्रॅव्हलिंग करतो। सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये पण खूप चांगले लोक वगैरे भेटतात, पण अशा वेळेस खूप वेगळे पण भेटतात। आणि माझा एक अनुभव म्हटलं तर माझं काय झालं होतं की मी एक म्हणजे ट्रेन चुकली होती माझी। काय झालं की 2 ट्रेन होत्या आणि त्यांचा नंबर वगैरे सेम होता, असं थोडं झालं होतं त्याच्यामध्ये कन्फ्युजन। पण काही लोक भेटले होते मला 3 जण की त्यांनी मला जरा गोंधळून टाकलं। त्याच्यानंतर ट्रेन वगैरे चुकली, मग मी एक्सचेंज केली होती स्टेशनला आल्यानंतर। पण असो चांगलं असतं, साऊथ साईडचे लोक पण चांगले असतात। आणि एक काकानीच मला सांगितलं होतं की असं असं कर आणि त्याच्यानंतर तुला प्रॉपर तुझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचता येईल। आणि केरलामध्ये बेसिकली लोकांचं असा पर्स्पेक्टिव्ह नसतो की बाप्पा जास्ती आपल्याला कमवायचे, ते हॅपी लाईफ जगण्याचा प्रयत्न करतात। जर कधी तुमच्या तिकडं फेमस म्हटलं तर फिश वगैरे असते ते वगैरे बारीक त्यांचा ठेस्यासारखं कुठून वगैरे करतात, असं टेस्टी असतं। आणि तिकडे लोक फ्रीली असतात। आपल्याकडे कसं व्हिडिओ वगैरे बनवायच्या वेळेस कॉन्टेंट क्रिएशन करण्याच्या वेळेस लोक बघतात, परंतु तिकडं असं नाही आहे। तिकडं कॉन्टेंट क्रिएशनसाठी म्हणजे लोक उत्सुक किंवा एक असं सपोर्ट करतात म्हणा तिकडल्या लोकांना। पण असो तिकडे कॉन्टेंट क्रिएशन पण चांगलं आहे आणि तिकडं कॉन्टेंट क्रिएशन करण्याची चांगली म्हणजेच कसं आहे की सगळं भारी आहे प्लेस शूट करण्यासाठी। कुठं पण गेल्यानंतर हिल्स असतात, वॉटर आहे आणि तिकडं कसं क्लीनेस्ट सिटी असतात। आपल्या इकडं थोडं नसतं तेवढं, पण जे हिल स्टेशन वगैरे असतात तिकडे ट्रॅव्हलिंगच्या हिशोबानं किंवा टुरिस्ट प्लेसच्या हिशोबानं लोक तिथली सिस्टीमध्ये राहतात। आपल्या इकडं तेवढं नसतं। असो होईल कधी ना कधी आपल्या इकडं पण, आपला पण महाराष्ट्र का कमी नाही कशापेक्षा।
पण जे साऊथ साईडला असतात का त्यांचे लोकांचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात, चांगले असतात ते. आपले पण चांगले आहेत, सर्वांचे चांगलेच आहेत. असं माझं मत नाही की बाबा कुठले कोण्या स्टेटचे वगैरे लोक वेगळे आहेत. आणि तिकडे एक सांगायचं म्हणलं तर कधी तुम्ही ताड वगैरे ते एक ड्रिंक एक याच्यामध्ये असते वाटतं, ते ताड वगैरे असतात ते कधी ट्राय केलं नसेल तर करू पण नका. ज्याच्या त्याच्या मर्जीने करा. मी केलेलं आहे म्हणून सांगतोय. खूप भारी असतं आणि 2 मिनिटामध्ये माणूस असं वरती जायचं. म्हणजे असं फ्री होतं. भारी असतो तो पण. चहा पण ट्राय करा कधी गेल्यानंतर. तिथं काय करा, तिथं जिथं तुम्ही चहा पिताय गेल्यानंतर, तिथं मळ्यामध्ये चहा प्या. ते एक थ्रिल एक्सपिरियन्स कधी अनुभवून घ्या. थँक यू फॉर वॉचिंग. ओके, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर.